डॉक्टर आता काय परिस्थिती आहे बाबा, कसे आहेत? आता काळजी करण्याचं तसं काही कारण नाहीये. बीपी थोडं शूट झालं होतं, पण मी आता त्यांना गोळी दिले, आता स्टेबल होतील ते. चालेल, चला मग घरी घेऊन जाऊया. चला उठा. नाही, इतक्यात नाही, अजून थोडं ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागेल, मग आपल्याला डिस्चार्ज देता येईल. डॉक्टर मला सांगा, इथनं पुढे काही वेगळी काळजी घ्यायला पाहिजे? काळजी म्हणजे त्याने एवढा स्ट्रेस येणार नाही एवढं बघा. रेग्युलर गोळ्या घ्यायचं, त्यांचे मी थोडे डोस वाढवलेत, तासाभरात बरं वाटेल त्यांना, मग घेऊन जा त्यांना. बरं, काही लागलं तर मला सांगा लगेच, मी आहे इथेच. येस येस, थँक्यू डॉक्टर. ओ ओ काय करून घेता हो तुम्ही? किती त्रास होतोय बघा तुम्हाला. तुझ्या बोलण्याचा जरा विचार कर ग. तू विचार नाही केलास ना तर तुझ्या या खोट्या काळजीमुळे काही होणार नाही. मी कुठे काळजी करतेय? बाबा नको आत्ता, बास. त्रास होईल तुम्हाला. आणि आई, कुठे काळजी करते? नको ना, कुठे होत आपण? हे आत्ता बोललं पाहिजे का? डाडा डाडा काय झालं? आई ओके? काही झालं नाही ना जास्त? मला खूप भीती वाटतेय. तुम्ही ओके आहात ना? ताई तू एकटी का निघून आली ग? तू मला का नाही सांगितलं? बाबा यार, ताईने मला सांगितलंच नाही की डाडा आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये. मला मोहम्मद लॉकडून कळालं. तुझ्या एकट्याचेच डॅड आहेत का? माझे नाही आहेत का? सुष्मिता, आवाज खाली ठेव. खाली. बाबा इट्स ओके. हो सुश, सॉरी, मी ऍक्च्युली सांगायला हवं होतं. मला गडबडीत लक्षात नाही आला. मी ऐकलं आणि लगेच इथे आलो. सुष्मिता, ती घाबरली ना म्हणून असं बोलतीये. बाबा आता ओके आहात ना? बरं वाटतंय का? ऐकलत? किती चांगलं बोलतायत बघा जावई बापू. तुम्हाला बरं नाहीये कळल्याबरोबर धावत आले हो. सोन्यासारखे जावई मिळालेत आपल्याला. ब्रह्मदेवानं मारलेल्या गाठी आहेत या. उगाच का अशा गोष्टी जुळून येतात सांगा बघू. तुम्ही तर किती विचारे आहात. तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना. उगीच तुम्ही चिडचिड करता, मग तुमची तब्येत अशी बिघडते. जाऊ दे ना, राग रुसवा सोडून द्या ना, नका चिडचिड करू. अगं तब्येत तुझ्या बोलण्यामुळे बिघडते मंदा. तू शांत राहिलीस ना की मला आपोआप बरं वाटेल.